नमस्कार, मी नवनाथ मल्हारी कसपटे, मुक्काम पोस्ट बोरमाळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, अध्यक्ष अखिल भारतीय सीताफळ महासंघ। आज आपल्याला सीताफळाविषयी सर्व माहिती जाणून घ्यायची आहे। प्रथमतः जमिनीची निवड। जमीन ही हलकी भारी सर्व प्रकारची चालू शकते, फक्त पाण्याचा निचरा व्हावा आणि सर्वसाधारण 2 फुटापर्यंत खोलीचा खड्डा झाला पाहिजे। खडक नसावा, दगडगोटे चालतील, मुरुम चालेल, पण खडक नसावा। तर आपल्याला 8x16, 8x14, कमीत कमी 7x14 या अंतरापर्यंत आमचे प्रयोग झालेले आहेत आणि त्याच्यात चांगल्या प्रकारचं उत्पादन आलेलं आहे। त्याप्रमाणे आपण 2x2चा खड्डा घ्यावा आणि तो कसा भरावा हे मी आता लाईव्ह दाखवत आहे। हा 2x2चा खड्डा आहे। याच्यामध्ये प्रथमतः काडी कचरा टाकायचा। जो आपल्याकडे असेल तो काडी कचरा आपण वापरू शकतो। 1 फुटापर्यंत टाकायचा। हा घ्या, दोघं टाका पटपट टाका। हा काडी कचरा ओला वाळला कुठलाही चालेल, काही अडचण नाही त्याची। 1 फुटापर्यंत तो टाकणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर अर्धा किलो सुपर फॉस्फेट टाकावं। त्यातला हा 1 किलो सुपर फॉस्फेट आहे, अर्धा टाका त्याच्यामध्ये। इकडे दाखवा। हां टाका, पसरून टाका। हे अर्धा किलो सुपर फॉस्फेट झालं। 1 किलो होतं, त्यातला अर्धा टाकलेला आहे। आता याच्यावर थोडीशी माती वाढा। ही गली बता, ही गली। हा साधी माती वाढली आपण याच्यावर। झाकून घ्या पूर्ण। बस झालं। हे राहिलेले अर्धा किलो सुपर फॉस्फेट 2 पाट्या शेणखत टाकलेलं आहे, त्या शेणखतावर टाकायचं। आपल्याला शेणखतावर टाकायचं, पूर्ण सुपर फॉस्फेट पसरून घ्या त्याच्यावर। हा घ्या, टाका सगळं। 2 पाट्या शेणखत आहे, चांगलं कुजलेलं शेणखत आहे। आणि खड्ड्यातली माती खड्ड्यात वापरू नये हा नियम आहे, पण ही वरच्या थरातलीच माती आहे, ती फक्त माती आपण घेत आहे। बाकीची ही मुरुमाची माती खालच्या थरातली जी आहे ती आपण घेत नाही। ते मिक्स करून वाढा, अर्धा तसं तिथं मिक्स करायची गरज नाही। थोडं वाढायचं मातीसह। वाढायचं। हां माती मिक्स आलं पाहिजे। याच्यामध्ये सुपर फॉस्फेट, चांगलं कुजलेलं शेणखत आणि वरची फुलाची माती, अशा पद्धतीनं आपण खड्डा भरायला चालू केलेला आहे। घ्या सगळं पूर्ण घ्या काढून एकत्र करून घ्या। हे सगळं वरी एकत्र करता येतं, ते खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर परत ते मिक्स करता येत नाही। त्यासाठी आपण वरीच शेणखत, सुपर फॉस्फेट आणि माती हे मिक्स करतोय आणि ते वडतोय। वडत राहा, वडा। घ्या पूर्ण बाजून खडा। वडा सगळं। हे खड्ड्यातली माती खड्ड्यात घ्यायची नसते, वरच्या 4 बोटातली जी वरची माती आहे ती आपण घेतलेली आहे फक्त ह्याच्यामध्ये। आणि खालची खड्ड्यातली जी माती आहे ती बाजूला टाकलेली आहे। त्या मातीमध्ये तेवढी ताकद नसते किंवा न्यूट्रन्स तेवढे नसतात, म्हणूनसाठी ते मुरुम पण निघालेला आहे, मुरुम पण बाजूला टाकलेला आहे। हा खड्डा भरत असताना हा पोकळ असतो थोडासा, म्हणजे पाणी दिल्यानंतर काही दिवसानंतर तो खाली दबतो, म्हणून आपल्याला इतर जमिनीपेक्षा थोडा उंच भरायचा आहे आपल्याला तो खड्डा। जरी पाणी दिलं तरी तो खाली आरला तरी खड्डा होऊ नये, त्या ठिकाणी खड्डा होऊन पाणी साठतं आणि रोपाला इजा पोचू शकते। त्यामुळे आपण खड्डा थोडा जास्ती भरतोय। घ्या लवकर, दमू नका, घ्या लवकर।
हा जवळपास खड्डा पूर्ण भरता आलेला आहे. आता हा खड्डा नियमानं आपल्याला इथं लावी दाखवतो त्यामुळे लगेच पाणी देणं शक्य नाही. तर पाण्यानं पूर्ण भिजलं पाहिजे आणि भिजल्यानंतर वापशामध्ये त्या रोपाची लागवड करायची असते आपल्याला वापसा कंडिशनमध्ये. हा खड्डा भरताना इतर जमिनीपेक्षा उंच भरला पाहिजे. आणखी थोडं घ्या. हे इतर जमिनीपेक्षा थोडं उंच घेतलं आपण. गवत काढून घेतलं बस. हे NMK1 गोल्डन या व्हरायटीचं रोपटं आहे. याची पहिली परिस्थिती हा रुस्टॉक आहे. रुस्टॉकवर हे फुटलेलं हे काढलं पाहिजे, कायमस्वरूपी काढलं पाहिजे. ते पूर्ण काढलं पाहिजे. आणि इथं सुद्धा 2 फांद्या नको त्याच्या, हे काढली पाहिजे फांदी, वेळची वेळेलाच काढली पाहिजे. एक सिंगलच ठेवायचं आपल्याला 2 फुटापर्यंत. आता या ठिकाणी मार्किंग येते, या ठिकाणी बरोबर लेवल येते या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही बॅकच्या साईडचा खड्डा घ्या. हा खड्डा घेत असताना आपण बॅग न काढता आपण इथं ही बॅग ठेवलेली आहे. दांडा घे. आपण हे किती खोल लावावं ह्याचा अंदाज येण्यासाठी हे लेवलला आलंय. त्याची लेवल आली जमिनीची आणि या बॅग मधल्या मातीची लेवल आली. एवढंच खोल लावायचं आपल्याला, यापेक्षा खोल लावायचं नाही, हे लक्षात ठेवा. अलगदपणे बॅग काढून घ्यायची असते आपल्याला. हे लावत असताना आपल्याला ही माती फुटणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. ही जी तंतुमुळं असतात ही तंतुमुळं सहजासहजी तुटतात परत, आणि हे तुटू नये म्हणून आपण हा मातीचा जो गट्टा आहे तो गट्टा न फुटता आपल्याला इथं ठेवायचा आहे. इथं ठेवला आणि याच्या बाजूने माती टाकवायची. हे ढकलल्यानंतर आपल्याला किती दाबावं हे लक्षात आलं पाहिजे. हे माती बॅगमधली माती ही लेवल आलेली आहे. तर एका पायानं असं दाबायचं नाही, दाबत असताना असं दाबायचं चारही बाजूनं असं फिरलं पाहिजे. याला हे फुटू दिलं नाही मी, हे नीट लक्षात घ्या. ढकलाने आता लेवल करा. हे रोपटं लावायचं झालं पूर्णपणे. आता याचं हे कलम केलेलं जे प्लास्टिक आहे हे काढणं अत्यंत गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे, जर याची वाढ व्हायला चालू झालं तर वाढ होत असताना खालचा भाग मोठा होतो, वरचा भाग मोठा होतो आणि इथं बांधलेलं जिथं आहे ते लहान राहतं आणि त्या ठिकाणी मोडण्याची भीती असते. म्हणून ते पूर्ण काढणं गरजेचं आहे. ताबडतोब काठी घ्या. आणि हे जे वारं आहे आता तुम्हाला दिसतंय हवा चालू असते या काळामध्ये. आता ह्याची दिशा सुद्धा हे नैऋत्य दिशा पाहिजे. नैऋत्य मान्सून वारा असतं. नैऋत्य बाजूला जर आपण ही काठी रवली, ही काठी रवत असताना नीट लक्षात घ्या, हे बॅगचा भाग आहे मातीचा गट्टा, त्याच्या बाहेरून काठी रवली पाहिजे. ह्याच्यावर जर रवली तर परत ह्याच्या तंतुमुळे तुटणार आहेत. हे लक्षात घ्या. राव खाली राव दोघं जण. हे सर्वसाधारण 5 फुटाची काठी असायला पाहिजे. 1 फूट जमिनीमध्ये आणि 4 फूट वरी. या ना बांधून घ्या. बांधून काढायचं असतं. ते बांधत असताना प्लास्टिकनं बांधलेलं चांगलं होतं, पण आपण आता इथं सुतळीनं बांधतोय सध्याच्याला. बघा हे खोड सरळ राहणं जास्त महत्वाचं आहे. 3 वर्षासाठी ह्या बांबूची गरज आहे. या ठिकाणी 3 वर्षापर्यंत बांबू राहायला पाहिजे. नसता रोप एकदम असं बाजूला येतं, मग आपल्या मशागतीला अडचण येते
आणि सनबर्निंग पण होतं किती कोणता. ते असं सरळ या पद्धतीनं बांधलं पाहिजे. हे प्लास्टिकनं जरी बांधलं तरी जास्त चांगलं आहे. प्लास्टिकची सुतळी पण चालू शकते. साध्या सुतळीला काय होते, ज्या खारी असतात त्या खारी त्यांच्या घर करण्यासाठी, खोपा करण्यासाठी घेऊन जातात, मोठं झाड जर जवळ असेल तर. हा एक त्याचा अनुभव आहे. आणि प्लास्टिक सुतळीचं काय होत आहे, काही वेळेस काचती, तर प्लास्टिकनं जर बांधलं, अशा पट्टीने जर बांधलं, आता इथं प्रत्यक्षात दाखवायला नाही, अशा पट्टीने जर आपण बांधलं तर ते काचत नाही आणि काही दिवसानंतर आपोआप ती कुजून जाते. त्यामुळे त्याला धोका होण्याची शक्यता कमी असते. यालाही लक्ष दिलं तर काय बिघडत नाही, हे पण चालू शकतं. तर हे झाड सर्वसाधारण जमिनीपासून इथं 2.5 ते 3 फूट वाढल्यानंतर शेंडा मारायचा आहे. हे 2.5 ते 3 फूट ऑलरेडी झालेला आहे. तर आपण शेंडा किती मारतो हे नीट बघा. आता बरेच लोक छाटणी कधी करायची, कधी करायची असं विचारतात, पण छाटणी हा प्रकार नाही, याला टॉपिंग म्हणू आपण. हे टॉपिंग झालं, हे बघा, एवढाच शेंडा काढायचा. काही दिवस याची वाढ थांबते आणि या बाजूनं परत फांद्या निघतात. बरेच लोक सांगतात इथली पानं काढा, तर ते पानं काढायची काही गरज नाही. थोडे दिवस थांबली, जर उशिरा फुटू द्या, पण ते विश्रांती घेतल्यानंतर जे फुटतं ते एकदम जोमानं फुटतं. आणि अशी कवळी पानं काढून जे फोडलेलं असतं ते जोमानं वाढत नाही, जोमानं काही होत नाही, म्हणजे वाढ होत नाही. त्याच्यामुळं त्या गोष्टी, पानं काढायच्या गोष्टी करू नये. फक्त एवढा शेंडा काढला आपण, इथून 2-3 फांद्या येऊ शकतात. आणि त्या परत फांद्या 3 फूट झाल्या, 2.5 ते 3 फूट झाल्या की त्याचं परत एकदा शेंडा याच पद्धतीनं मारायचा. कात्री कुठेही लावायची गरज नाही. आणि इथलं खोडावरलं पूर्ण फुटी काढून घ्यायच्या, पानं राहू द्यायची, फक्त फूट येऊ द्यायची नाही नवीन. आता मगाशी मी काढून दाखवली फूट, तशी फूट पूर्ण काढली पाहिजे. तर आपण आता बाकीची माहिती नर्सरीमध्ये जाऊन घेऊ. जाऊ सगळं. इथं हा डेमो प्लॉट आहे बऱ्याच व्हरायटीचा, पण तो आपण आपलं इतर माहिती संपल्यानंतर आपण त्याला हे दाखवून घेऊ आपण. एवढं झाल्यानंतर याला आपण लॅटरलनं पाणी सोडलं पाहिजे. ती लॅटरल दाखवायची राहिली माझ्याकडून. तर कुठल्याही पद्धतीनं त्याला पाणी मिळणं महत्त्वाचं आहे. ड्रीप असेल तर ड्रीपनं, पाटाचं असेल तर पाटानं, लागवड झाल्यानंतर पाणी देणं ते पण गरजेचं आहे. आता आपण लागवडीपर्यंत येऊन थांबलेलो आहे. तर ही लागवड झाल्यानंतर शेंडा मारायचा, त्याची वाढ कशी करून घ्यायची हे पण आपल्याला लक्षात आलेलं आहे सर्वसाधारण. हे 2 वर्षापर्यंतचे त्याला पाणी नियमितपणे गरजेप्रमाणे दिलं पाहिजे. नियमितपणे ह्याचा अर्थ दररोज दिलं पाहिजे असं नाही. त्याला गरजेप्रमाणे पाणी 2 वर्षे देणं चांगलं आहे. त्यामुळे झाड डेरेदार आणि मोठं होऊ शकतं. जर आपण शेंडा नाही मारला तर ते झाड सरळ सरळ उंच वाढतं, शेवग्यासारखं किंवा आपण विळूसारखं म्हणतो असं. तर तसं वाढू नये याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. तर त्यासाठी आपण खबरदारी म्हणजे काय, शेंडे मारले पाहिजेत. 2 वर्षाचं झाल्यानंतर आपल्याला जून महिना म्हणजे मे महिन्याच्या शेवटी त्याची छाटणी केली पाहिजे. ती छाटणी पण आपण तिथं परत दाखवूया. पेन्सिल साईजच्या काड्या झाडावर राहतील आणि त्याच्यापेक्षा लहान काड्या काढून टाकाव्या, अशा पद्धतीनं आपण त्याची छाटणी करत असतो 2 वर्षानंतर. आणि त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू फुटवा येतो, कळ्या येतात, फुलं येतात आणि सेटिंग परत मिळतं. सेटिंग मिळण्यासाठी आपल्याला सर्वसाधारण 30पेक्षा कमी टेम्परेचर असणं गरजेचं असतं. आणि त्याच काळात आपल्याला आर्द्रता ही 60-70च्या पुढं असणं गरजेचं आहे. ती जर आर्द्रता आणि टेम्परेचर साध्य झालं तर त्या काळामध्ये सेटिंग चांगलं होतं. आणि एकदम सुरुवातीला जी काही कळ्या येतात त्या बारीक बारीक कळ्या असतात त्या गळून जाते त्या. आणि बऱ्याच वेळेस शेतकऱ्याचं असं दिसून येतं की आमच्या खूप फुलं गळालेले आहेत. अगदी बरोबर आहे त्यांचंसुद्धा. पण आम्ही एक वेळेस प्रयोग म्हणून पाहिलं, एका झाडाखाली अगदी प्लॅस्टिक अंतरून ठेवलं आणि त्या
पडलेले फुलं मोजली, कळ्या आणि फुलं मोजली, तर एका झाडाला 3000च्या पुढं फुलं कळ्या खाली पडलेल्या सापडल्या आपल्याला. तर त्याच काळात 3000 जरी कळ्या सापडल्या, 3000पेक्षा जास्त जरी कळ्या आणि फुलं सापडली तरी आम्हाला पाहिजे एवढी सेटिंग मिळालेली होती. म्हणजे निसर्गतः जास्त फुलं लागणं आणि कमी सेटिंग होणं हा याचा गुणधर्म आहे. तर आपल्याला स्क्वेअर फुटाला एकच फळ असलं पाहिजे जास्तीत जास्त. मग आपल्याला आणखी चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर पाऊण फळ सुद्धा घ्यावं. स्क्वेअर फुटाला म्हणजे काय भानगड आहे? तर 8x16 हे अंतर म्हणजे आपल्या एका झाडासाठी 8x16 अंतर आहे. त्या अंतराला आपल्याला 128 स्क्वेअर फूट होतं 8x16 मध्ये. म्हणजे 8 गुणिले 16 128 झालं. तर 128 फळापेक्षा जास्त फळं नसावी असा त्याचा अर्थ. स्क्वेअर फुटाला एक फळ, ते पूर्ण वाढलेल्या झाडाला. जर आपलं लहान झाड असेल तर तेवढं त्यानं कॅनोपी वाढलेली नसते, आणि तेवढी कॅनोपी नसेल तर आपल्याला तेवढं फळं घ्यायची गरज नाही, त्यापेक्षा कमीच घ्यावे लागणार आहेत. तर 8x16 मध्ये पूर्ण वाढलेल्या झाडाला असं समजून आपण बोलतोय. आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्याची शेवटी थिनिंग करावी लागते. पण थिनिंग कधी करावी? आता बरेच लोक एवढं रोपटं लावल्यानंतर त्याला कुठंतरी फुलं दिसतात आणि ती लगेच हातानं काढायला चालू करतात. तर तसं करायची गरज नाही, ते आपोआप गळून जातात. हातानं कधीही फुलं काढायची गरज नाही अशा, म्हणजे लहान रोपाची असो किंवा मोठ्या झाडाची असो. तर ते कधी काढायची मग? तर सुपारी साईजचं फळ होईपर्यंत त्याची नॅचरल गळ ही चालू असते. तर सुपारी साईजचं होईपर्यंत आपण कधीही फळं किंवा कळ्या तोडून टाकायच्या नाहीत किंवा त्यासाठी वेगळा खर्च करायची गरज नाही. पण एकदा सुपारी साईज झाल्यानंतर त्याची नॅचरल गळ संपते आणि त्याच्यानंतर आपल्याला मात्र मग जेवढी फळं ठेवायची तेवढीच फळं ठेवावी आणि बाकीची फळं काढावी. मग ते काढताना आपण त्याला काय प्राधान्य दिले पाहिजे? म्हणजे कुठली काढली पाहिजे? तर वेड्या आकाराची फळं काढली पाहिजे. गोल गरगरीत फळं असतं त्याची किंमत चांगली असते, आणि वेड्या आकाराच्या फळाला किंमत कमी येते. एक, आणि सर्वसाधारण बोटाच्या साईजच्या फांदीला एक फळ राहावं, अंगठ्याच्या साईजला 2 फळं राहावी सर्वसाधारण आपण. आणि झाडावरची फळं टोटल आपल्या स्क्वेअर फुटाच्या मापानं आपण मोजून घेतली पाहिजे. ती दिवसातून पहिले 3-4 झाडं मोजा आणि दिवसातून 4-5 वेळेस अधूनमधून बघितलं तर आपला अंदाज मग सापडतो. प्रत्यक्षात प्रत्येक झाडाची तेवढी फळं मोजणं कठीण असतं. तर अंदाजे 10-5 इकडे तिकडे होत असतात, आणि अंदाजे तेवढी आपण फळं ठेवली पाहिजे. पण कधी 250 फळं असतात आणि आपल्याला ठेवायची असते 600 फळं. मग त्यावेळेस मात्र किती थिनिंगची गरज आहे हे तुम्ही बघा. आणि त्या फळाची क्वालिटी काय असते, म्हणजे थिनिंग काय करावं लागते? तर 10 रुपयालाही फळं जातं आणि 600 रुपयालाही फळ जातं. म्हणजे 12 फळाची किंमत एका फळाला मिळते. ती कधी मिळते? तर अर्धा किलोच्या पुढे असल्यानंतर. आणि हे बाकीची फळं लहान असतात, म्हणजे 200 ग्रॅमच्या आसपासची असतात. 200 ग्रॅमच्या फळाला 10 रुपये मिळतात. मग 10 फळाचं पैसे किती झालं? 12 फळाचं 120 रुपये झालं. वजन किती झालं? तर ते 2 किलोपेक्षा जास्त झालं. 200 ग्रॅमचे फळं म्हटल्यानंतर 2-2.5 किलो जवळपास वजन होतं. तर तेवढं असं सुद्धा त्याला 600 रुपये मिळतात. आणि एकच फळ अर्धा किलोच्या पुढचं असलं तर त्याला 600 रुपये मिळतात. मग आपल्याला फळं पाहिजेत का पैसे पाहिजेत? तर शेतकऱ्याला पैसे पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण फळं कमी करणं किती गरजेचं आहे हे आपल्याला समजून आलं. आणि त्याची स्टेज, फळं कमी करण्याची स्टेज पण मी तुम्हाला आता सांगितली. सुपारी साईजचं झाल्यानंतर ते थिनिंग करा. असता नॅचरल गळीमध्ये आपण अगोदरच काही फुलं काढू आणि परत आणखी नॅचरल गळ जर झाली तर मग आपल्याला तोटा सुद्धा येऊ शकतो. त्यामुळं सुपारी साईजच्या आत तुम्ही थिनिंग करू नका. त्याच्यापुढं आपल्याला कुठली व्हरायटी लावावी? तर आता आमच्याकडे 42 व्हरायटी येत्या. आणि आता मुद्दाम सांगायचं म्हटलं तर क्रॉस पॉलिनेशन करून 2500 व्हरायटीची लागवड माझ्या शेतामध्ये झालेली आहे. आणि ते पुढच्या वर्षी फळावर येईल आता. आणि फळावर आल्यानंतर मग निरीक्षण करून त्याला 7-8 वर्षानंतर त्यातली एखादी व्हरायटी आपल्याला चांगली मिळू शकते. हा विषय थोडा वेगळा झाला. पण आता सध्या 42 व्हरायटी आपल्या शेतामध्ये आहेत. 42 व्हरायटीपैकी NMK1 गोल्डन ही सगळ्यात चांगली व्हरायटी आहे. NMK1 गोल्डन, NMK माझं इनिशियल आहे, नवनाथ मल्हारी कसपटे. तर मी स्वतः व्हरायटी काढलेली आहे. आणि आज आपल्या देशामध्ये
80% जास्त लोक याच व्हरायटीची लागवड करत आहेत. तर तुम्ही म्हणाले अशी जर लागवड झाली तर याचा पुढं रेट कसे होतील, काय होतील? असं काय नाही. आम्ही हे पण सांगतो, जसे 80% लागवड या व्हरायटीची झालेली, तसं 80% लोकांनी आणखी सीताफळच खाल्लेले नाही आपल्या देशात. 80% लोकांनी सीताफळ आणखी खाल्लेलं नाही आपल्या देशातले. म्हणजे 80% मार्केट आणखी शिल्लक आहे, असा त्याचा अर्थ आपण लावायला हरकत नाही. हां, कसं असतं, इथून आपण महाराष्ट्रात किंवा सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय. महाराष्ट्रातून उत्पादन निघालेलं आपल्याला एकदम मिझोराममध्ये जायचं किंवा आसाममध्ये न्यायचं, ते कोणी पोहोचत नाही अद्याप, म्हणजे अलीकडं. आणि तिथल्या माणसाला काही सीताफळ खायला भेटलेली नाहीत समजा. मग ती जाण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणजे तशी चेन तयार व्हायला वेळ लागतो. ही चेन तयार झाल्यानंतर तिथपर्यंत मार्केट आपण कॅप्चर करू शकतो आणि त्याला रेट कमी होण्याचं काही जास्त कारण नाही. थोडं बहुत कमी होतील, कारण ती चेन तयार व्हायला वेळ लागते, तेवढ्यापुरतं रेट कमी होतील. त्याच्यानंतर आमची रेट वाढते, ही लक्षात ठेवा. आणि सीताफळाची ह्या वैशिष्ट्य काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं, ही लोकल किंवा बाळनगर आपण सीताफळ म्हणतो, प्रचलित जी आपल्याकडे जाते ती त्याच्यापेक्षा ही लेट येतो. म्हणजे मार्केटमधलं सर्वसाधारण 90% जास्त सीताफळ संपलेलं असतं आणि मग ही आपलं चालू होतं. त्यामुळे मार्केटमध्ये याचं कॉम्पिटिशन होत नाही, पहिला मुद्दा. आणि या व्हरायटीचं असं वैशिष्ट्य आहे, झाडावर तोडायला तयार झाल्यानंतर झाडावर हे 15 दिवस राहू शकतं. 15 दिवसामध्ये तुम्ही कधीही काढू शकता. 15 दिवसाच्या नंतर ते लवकर पिकू शकतं. तर ते काढल्यानंतर 6-7 दिवस पिकत नाही. हे फळ काढल्यानंतर 6-7 दिवस पिकत नाही. तर बाय रोड आपल्या देशामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्याच्या मार्केटमध्ये ते पोहोचू शकतं या 6-7 दिवसामध्ये. त्यामुळे याला डिमांड जास्तच आहे. एवढंच नव्हे, दिसायला अतिशय सुंदर फळ आहे. आतापर्यंतच्या कुठल्याही व्हरायटीपेक्षा ते सुंदर आहे. त्याच्यामध्ये बिया कमी आहेत, गर जास्त आहे. एवढंच नव्हे, आपल्याकडे जे सडनली काही बदल असतात, म्हणजे अचानक पाऊस येणं, अचानक थंडी पडणं, अचानक त्या बागेला जादा पाणी मिळणं, असं काही झालं तर क्रॅकिंगचं प्रमाण ह्या लोकलमध्ये किंवा बाळनगरमध्ये 70 ते 80% क्रॅकिंगचं प्रमाण आहे. आणि या व्हरायटीमध्ये ते अजिबात नाही म्हटलं तरी चालेल, अगदी 1% सुद्धा नाही. एवढा फरक आहे या व्हरायटीमध्ये आणि इतर व्हरायटीमध्ये. त्यामुळे ही व्हरायटी प्रचलित जास्त, लागवड जास्त होऊ लागलेली आहे. एवढंच नाही तर या व्हरायटीला घोसानं फळं लागतात. घोसानं खूप चांगल्या प्रमाणात फळं लागतात. ती फळं कमी करावी लागतात, म्हणजे फेल जाण्याची चान्सेस फार कमी आहेत. एवढंच नाही, अचानक त्या बागेला जादा पाणी मिळणं, तर याचं मार्केटिंग करायला आपल्याला सोपं जात असल्यामुळं कुठलाही व्यापारी पहिला हे या व्हरायटीचं फळ असेल तरच घेत असतो. आता आमच्याकडं हैदराबाद, कलकत्ता, मुंबई, बेंगलोर, पुणे, मुंबई असे व्यापारी यायला चालू झालेले आहेत. आणि इथून पुढं 2-3 वर्षामध्ये सगळीकडे व्यापारी जातील आणि जागेवर तुमच्या बागेमध्ये त्याची खरेदी केली जाईल. अतिशयोक्तीचा एक गोष्ट, अतिशयोक्ती म्हणता येणार नाही, पण सत्य गोष्ट आहे की एक वेळेस एका शेतकऱ्याला 400 रुपये किलोचा भाव मिळालेला मुंबईमध्ये. शेतकऱ्याला मिळाला भाव, पुढे ग्राहकाला काय भाव विकला असेल. पैसेवाला जे गिराईक आहे ते किती किंमत सांगू द्या, ते फळ पाहिल्यानंतर इतकं देखणं फळ आहे की किती पैसे सांगितले तर ते फळ घेतल्याशिवाय राहत नाही. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. तर हे मार्केटिंगचं झालं. मार्केटिंगला आपण कोरुगेटेड बॉक्समध्ये पॅकिंग करून विमानानं किंवा रेल्वेनं किंवा बाय रोड आपण पाठवू शकतो. बऱ्याच वेळेस 2 नंबरचा 3 नंबरचा माल असतो तो क्रेटमध्ये पाठवलेला परवडतो, कारण त्याला बॉक्स वापरणं काही परवडत नाही किंवा गरजेचं नाही तेवढं. तर मार्केटमध्ये कशी मागणी आहे त्या पद्धतीनं आपण ते पाठवायला पाहिजे. हे झालं आता फळं, थिनिंग. आणि आता याच्यावरच्या किडी, रोगकिडीचं जर म्हटलं तर याच्यामध्ये अद्याप रोगासाठी आम्ही एकही फवारणी केलेली नाही. माझा 40 वर्षाचा अनुभव आहे. तर याच्यात कीड मात्र येऊ शकते. तर 3 प्रकारच्या किडी आहेत त्याच्यात आतापर्यंत. तर 3 प्रकारच्या किडीमध्ये थ्रिप्स, मिलीबग आणि फळमाशी, 3 किडी येऊ शकतात. येतेलेच असं नाही, पण येऊ शकतात. तसं मिलीबग आमच्याकडं 20-25 वर्ष मिलीबग नव्हता आणि आता अलीकडे ह्या 5-6 वर्षात दिसू लागला.
तसं काही सांगतात नाही. आणि काही वर्ष थ्रिप्स म्हणून आलेलं नाही, पण नंतर येऊ शकतं. आता सध्या थ्रिप्ससाठी आपल्याला कुठलेही सिस्टेमॅटिक औषध घेणं चांगलं आहे. सिस्टेमॅटिक औषध थ्रिप्सला 3-4 वेळेस घेतलं तर फ्लावरिंगच्या काळामध्ये घेतलं तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला मिलीबग, तर मिलीबगसाठी आपण रासायनिकच औषध म्हटलं तर अपलाउड नावाचं औषध, त्याच्याबरोबर स्टिकर घेणं गरजेचं आहे. अनेक औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. कुठलेही औषध तुम्ही घेऊ शकता, तर त्याच्याबरोबर स्टिकर घ्यायला विसरू नका. कारण मिलीबग ही एक निसर्गानं असं एक प्रकारची कीड, म्हणजे निसर्गाने त्याला किडीला एक प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्याच्या पाठीवर मेनचेट असा भाग आहे पांढरट, आणि तो मेनचेट आहे. जसं आपण आळूच्या पानावर जर पाणी मारलं तर ते पान ओलं होत नाही, ते पाणी निघून जातं आणि पान कोरडं दिसतं. तसं आपण जर स्प्रे केलेलं औषध मिलीबग स्प्रे केलं तर ते पाणी निघून जातं आणि त्या किडीला काहीच होत नाही. तर ज्यावेळेस आपण स्टिकर वापरतो त्यावेळेस मात्र ते पाणी तिथं आत घुसलं जातं. मग त्या औषधाचं पाणी आत घुसल्यानंतर तो मिलीबग मरू शकतो. तर त्यासाठी आपण स्टिकर हे आवश्यक वापरतो. त्याला आणखी एक जैविक उपाय म्हणून मिलीबग हा उन्हाळ्यामध्ये झाडाच्या मुळावर जगत असतो. आणि झाडाच्या मुळावर जगत असताना तो जमिनीतच असतो ना. ज्यावेळेस जूनचा पाऊस पडतो, वातावरण तयार होतं, त्यावेळेस तो मिलीबग झाडावर जातो. तोपर्यंत झाडावर नसतो उन्हाळ्यामध्ये. तर त्या काळामध्ये आपण चिकटपट्टी गुंडाळायला पाहिजे. त्याला खालच्या खोडाला उलटी गुंडाळायची, चिकट भाग बाहेरून आला पाहिजे, या पद्धतीने गुंडाळायची. आणि ती चिकटपट्टी गुंडाळल्यानंतर मुंग्या त्याचे वाहक असतात आणि स्वतः पण मिलीबग वर चढत असते. तर ते चिकट असल्यामुळे तो चिकटतो, मुंग्या किंवा मिलीबग चिकटतो, त्यामुळं त्याच्यावर एक कंट्रोल होऊ शकतो. आणि त्या चिकटपणा जर आपल्याला कमी झाला तर त्याच्यावर ग्रेस लावायला हरकत नाही. ग्रीस लावल्यानंतर त्या ग्रीसमुळेही त्याच्यात मुंग्या त्याच्यातून जाऊ शकत नाही. पण एक लक्षात ठेवा, ग्रीस कधीही खोडाला डायरेक्ट लावायचं नाही. डायरेक्ट लावलं तर ते झाड मरतंय. कुणी अशा चुका करू नये ही विनंती. तर ग्रीस लावला तरी चालतो, पण तो प्लास्टिकवर लावा. खोडाशी संबंध त्याचा येऊ नये याची दक्षता घ्या. आणि काही जैविक औषधं पण आहेत, ती पण औषधं आपण वापरू शकतो. परत आपल्याला फ्रूट फ्लाय, तर फ्रूट फ्लाय ज्यावेळेस आपल्या बागेतलं एक फळ एक 8 दिवसानंतर आपल्याला काढायला येते असं वाटतंय, त्या दिवसापासून आपण फवारणीला चालू करायचं. त्याच्या अगोदरच्या फवारणीशी ह्या फ्रूट फ्लायचा काहीही संबंध नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला नुआन आणि क्लोरोपायरिफॉस 2 ml प्रति लिटर 2 ml आपण फवारू शकतो. तो नुआन एक वेळेस आणि क्लोरोपायरिफॉस एक वेळेस, असं अल्टरनेट घ्या. दोन्ही एकत्र घ्यायचं नाही. एकदा नुआन घेतलं की दुसऱ्या वेळेस क्लोरोपायरिफॉस घ्या. क्लोरोपायरिफॉस घेतलं की त्याच्या पुढच्या वेळेस नुआन घ्या. 8 दिवसाच्या अंतरानं पहिलं फळ बागेत तयार होणार आहे असं वाटतं, त्याच्या 8 दिवस अगोदर सुरुवात करायची आणि फळे संपेपर्यंत फवारणी करायची. तर या फवारणीच्या औषधाचा खर्च फक्त 1000 रुपये येतो. पण एक ही आळी तुम्हाला सापडणार नाही, एक ही खराब फळ सापडणार नाही तुम्हाला, याची खात्री आपल्याला. आणि आपण हे औषध एक आळी एक ओळीला जरी फवारलं तरी सुद्धा चालू शकतं, तरी सुद्धा आपल्याला काही अडचणी येणार नाही. तर याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सापळे लावले जातात, कामगंध सापळे म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये मिथिल युजोनल नावाचं एक औषध असतं. त्याला मादीच्या वयात आलेल्याचा सेंट असतो आणि त्यामुळे नर त्याला आकर्षित होतात आणि त्या सापळ्यामध्ये पडतात. पण मिथिल युजोनल ही पूर्वीची पद्धत आहे, त्याचा बेस आहे तो बरोबर आहे. पण आता ते 8 दिवसाला बदलावं लागायचं, कारण त्याची पॉवर कमी व्हायची. ते लिक्विड असायचं आणि त्याचा एक गोळा ठेवावा लागायचा त्या आपल्या सापळ्यामध्ये, आणि मग त्या माश्या यायच्या. पण त्याचं जी पॉवर आहे ती 8 दिवसात संपायची. पण आता मार्केटमध्ये काही गोळ्या आलेल्या आहेत, टॅबलेट आलेले अशा लांबत, त्याला वेज असतं आणि ते सापळ्यामध्ये जर अडकून ठेवलं तर 1 वर्षभर काम देतं. आपल्याला वर्षाचा विषय सोडून द्या, एक सीझनसाठी त्याचं काही अडचण नाही. आणि त्याचा आपण इंडिकेटर म्हणून वापर करा.
कारण आपल्या बागेमध्ये फळमाशी आहे का नाही ते फक्त त्यांना सांगावं. आणि ते असली तर आपण नो आणि क्लोरोपायरिफॉसच्या फवारण्या कराव्या, नसेल तर फवारणी करायची गरज नाही. आणि ह्याच्यावर कंट्रोल 100% होत नाही आपल्याला ह्या सापळ्यावर. का होत नाही तर मेल आणि फिमेल ह्याच्यात जे असतं तर मेल बाहेरच कुठं त्यांचा जर संबंध आला तर माझी ती सीताफळामध्ये येऊन अंडी घालू शकते. नर जरी त्या सापळ्यामध्ये पडले तरी बाहेर संबंध आल्यामुळे त्याचा काही संबंध परत येत नाही. मग आपण 100% त्याचं कंट्रोल होऊ शकत नाही. म्हणून आपण फवारणी करणं गरजेचं आहे. फक्त त्याचा इंडिकेटर म्हणून आपण वापर करावा. म्हणजे आपल्या बागेत माशी आली का नाही हे कळण्यासाठी आपण त्याचा वापर करावा. ते फळमाशीबद्दल झालं. आणि अशा काही जास्त फवारण्या लागत नाहीत. पाण्याचा जर विषय घेतला, त्याला पाणी किती लागतं तर पहिलं 2 वर्ष आपल्याला गरजेप्रमाणे दिलं पाहिजे. आणि आपण त्याला 20 mm ची लॅटर टाकू शकता. आपलं 16 mm ची सुद्धा लॅटर चालू शकते. आपल्या सोयीनुसार इंजिनियरच्या सांगण्याप्रमाणे ते कुठली लॅटर वापरायची तुम्ही करू शकता. कारण एखादा सबमिन कमी जास्ती करायची असेल तर मग 20 ची सुद्धा वापरावी लागते कमीच करायची असेल तर. आणि जर आपलं क्षेत्र मर्यादित असेल तर तुम्हाला 20 mm ची लॅटर वापरायची गरज नाही, 16 mm वरही भाग होते. ते तुम्ही ड्रिपच्या इंजिनियरशी चर्चा करून ते तुम्ही ठरवू शकता. पण पहिलं 2 वर्षे एक लाईन बस होते. ज्यावेळेस आपण ड्रिप करतो त्यावेळेसच दुसऱ्या लाईनची तयारी करून ठेवायची. आणि एका झाडासाठी दोन्ही बाजूनं 2 लाईनी टाकणं गरजेचं आहे 2 वर्षानंतर. कारण दोन्ही बाजूचं खत पाणी त्या मातीमधलं जे मिळते तेवढं त्याला घ्यायला सोपं जातं आणि ते गरजेचं पण आहे. आणि शक्यतो इनलाईन म्हणजे ती 40 सेंटीमीटरवर ज्याचे ड्रिपर आहेत अशा प्रकारची इनलाईन टाकावी. आणि सलग पट्टा पद्धतीने त्याला पाणी देणं गरजेचं आहे. कारण आपण 7-8 फुटच अंतर ठेवतो 2 झाडामधलं. 3-4 फुटच मुळे जरी गेले तरी त्याला तेवढं बस होते. आणि त्या मापानं मग आपल्याला पाणी देणं सोपं जाते. बेल्टच पूर्ण खत आणि पाणी द्यायला सफिशियंट होतो आपल्याला. त्या बेल्टमध्ये नेहमी करता कुठेही खत पडलं कुठेही पाणी पडलं तर ती झाडाला मिळू शकते याचा अर्थ. म्हणून आपण 2 लाईनी दोन्ही बाजूने टाकावे 2 वर्षानंतर. पहिलं वर्ष एक चालेल. आणि हे पाणी पहिलं 2 वर्ष गरजेप्रमाणे देत राहा 2 वर्षापर्यंत. कंटिन्यूचा अर्थ गरजेप्रमाणे. मध्ये ट्रेस द्यायची गरज नाही. पण 2 वर्षाच्या नंतर आपल्याला जून ते जानेवारीपर्यंत आपण जूनला बहार धरतो आणि जानेवारीपर्यंत फळं असतात. जानेवारीपर्यंत ते फळं संपतात. म्हणजे डिसेंबरच्या एंडला फळं संपतात असं समजू आपण. तर जानेवारीमध्ये एका दुसरं पाणी द्यायचं आणि पाणी पूर्णपणे बंद करायचं. मग जानेवारी ते जून या 6 महिन्याच्या काळात अजिबात पाण्याचा थेंबही द्यायचा नाही. हे बऱ्याच लोकांना पटत नाही. पण असं काही नाही. आपल्याला जसं 6 महिने 24 तासामध्ये 8 तास झोपेची गरज असते. त्या काळामध्ये आपण किती वेळा उठून जेवण करतो रात्रीच्याला? कधीच नाही. नाश्ता करत नाही, चहा घेत नाही. आपल्याला फक्त विश्रांतीची गरज असते, झोपेची गरज असते त्या काळात. त्या काळात आपण कुठलेही खात पित नाही. तसं याला सुद्धा 6 महिने विश्रांतीची गरज असते आणि त्या काळामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं खायला प्यायला द्यायचं नाही. आणि एवढी विश्रांती भेटल्यानंतर जूनमध्ये जे फुटवा येतो तो अतिशय उत्तम प्रकारचा फुटवा येतो. आणि त्याच्यामध्ये पानाची साईज कळ्या अतिशय चांगल्या येतात. कारण विश्रांती झालेली असते. फ्रेश झाल्यानंतर आपल्याला कसं कुठल्याही कामाला आनंद वाटतो किंवा चांगल्या पद्धतीनं हुरूप असतो, तशा प्रकारे ही हुरूप आल्यासारखं ही झाडं वाढतात. हे पाण्याचं झालं. आणि या काळामध्ये पाणी जास्तीत जास्त बरेच लोक विचारतात किती द्यावं. असं नाही. हवामानाचा संबंध असतो, जमिनीचा संबंध असतो. कमी जास्ती पाणी लागतं तर सर्वसाधारण 4 ते 5,000 लिटरपासून 10,000 लिटरपर्यंत पाणी पर डे पर एकर लागतं. आता 10,000 लिटर म्हणल्यावर काय मोजून कसं द्यायचं बऱ्याच शेतकऱ्याला कळत नाही. तर मी एक थोडक्यात सांगतो. एक 5 HP ची मोटर जर आपली विहिरीवरची असेल तर ते एका तासाला 30,000 लिटर पाणी बाहेर टाकतं. म्हणजे 1 तासभर जर चालली तर 3 एकरासाठी पाणी त्याला बसवतं. ती जास्तीत जास्त झालंय. कमी म्हटलं तर मग आणखी कमी लागू शकते. कारण जमीन भारी असेल तर कमी लागते, हवामान ढगाळ असेल तर कमी लागते आणि झाडाचं वयाप्रमाणे सुद्धा हे कमी लागते परत.
पहिलं 2 वर्ष तर खूपच कमी लागत, 5-5 लिटर पाणी पास होतं एका झाडाला. म्हणजे 1,500 लिटरच पाणी पास झालं, 1,500 ते 2,000 लिटरच पाणी पास झालं. म्हणजे जास्त लागतच नाही पाणी. हे पाण्याच्या विषयी झालं. आता याच्यात प्रोसेसिंगचं सुद्धा काही लोक विचारतात. तर सध्या तर आपल्याला या व्हरायटीसाठी प्रोसेसिंग परवडत नाही. NMK1 गोल्डनसाठी प्रोसेसिंग का परवडत नाही, तर 150-200 रुपये किलोनं ही फळं जातात. आणि याच्यातला काढलेला गर सुद्धा 150-200 रुपये किलोने जातो. मग कशासाठी गर काढायचा, तो खर्च कशासाठी करायचा. तर हे लोकलचे सीताफळासाठी आपल्याला सध्याच्याला गर काढणं परवडते. कारण 15-20 रुपये किलोने ती फळं मिळतात आणि त्याचा गर 150-200 रुपये किलोने जाऊ शकतो. आणि एवढंच नाही, आता बऱ्याच लोकांना किंवा सुरुवातीचा काही काळ आपल्याला सुद्धा ते सांभाळावं लागतं. ते डीप फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. त्यात KMS नावाचा पदार्थ मिसळावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला फंगस त्याच्यामध्ये डेव्हलप होत नाही आणि त्याची टिकून क्षमता चांगली राहते. आणि हे काढल्यापासून -20 मध्ये -20 ह्या टेम्परेचरला हा गर ठेवावा लागतो. मग हा वर्षभर 2 वर्ष सुद्धा राहू शकतो. 2 वर्ष ठेवायची गरज नाही, कारण पुढचा सीझन परत आलेलाच असतो. ठेवण्यात काही मतलब नाही पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त. तर तो उन्हाळ्यात संपला पाहिजे, येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये संपला पाहिजे तो गर. तर KMS हा 500 ते 700 मिलीग्रॅम एका किलोला टाकून आपण एक प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून तो दगडासारखा -20ला दगड तयार होतो. त्याचा बर्फासारखा दगडासारखं ते गर तयार होतो आणि त्या कंडिशनमध्ये आपल्याकडे 2 वर्ष राहू शकतो. त्याची काही अडचण नाही. तर यापुढं आणखी काही प्रश्न आहेत का? प्रश्न व्हरायटीचे रोप प्लॉट दाखवू. हां, तर आपण आता इथं व्हरायटीची रोपं अगोदर बोर्ड बघू आणि नंतर डेमो प्लॉट पाहू आपण. त्या डेमो प्लॉटमध्ये गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ह्या व्हरायटी कशा आहेत. हे आर्कासान नावाची व्हरायटी आहे. इथे गेल्यानंतर त्याची थोडीशी माहिती देतो. आर्कासानला हँड पॉलिनेशन करावं लागतं. नाही, इथं बी सांगितलं काय हरकत नाही. तर हँड पॉलिनेशन करत असताना आपल्याला सकाळी 6 ते 9 मध्ये केलं पाहिजे हँड पॉलिनेशन. आणि 6 ते 9 मध्ये फक्त 2 झाड करू शकतो एक माणूस. आणि एका सीझनसाठी 2 वेळेस केलं पाहिजे. तर आपल्याला 10 एकर बाग असली तर एक माणूस 2 झाडं करतो. आणि 2 वेळेस करायचं म्हटलं तर किती माणसं लागतील? 3,500 झाडं धरू आपण एका एकरात. तर 3,500 माणसं लागतील एका सीझनसाठी. आणि ती प्रशिक्षित लागतील आणि ती सकाळी 6 ते 9 मध्ये येणारी लागतील. ते शास्त्र सांगतं बरोबर आहे, पण शास्त्राला सांगून काही फायदा नाही. आपल्याला ते शेतकऱ्याला प्रॅक्टिकली करू शकत नाही आपण. गाडी दाखवायची दिसते बस. तर अशा काही व्हरायटी आहेत त्या. मग तुम्ही गोल्डन, सुपर गोल्डन असं बी काय विचारत असाल, इथं काही दिसत नाही समजा. तर हे NMK1 गोल्डन हेच मूळ व्हरायटी आहे आणि ते आपण स्वतःच काढलेली आहे. ते लोकांनी पेटंट भेटलं म्हणून त्याची नावं बदलून आणि स्वतःच काढली म्हणायला काही काही लोकांनी चालू केलं. बळीराजा गोल्डन कोणी म्हणते, कोण आईचं नाव देते, कोणी बापाचं नाव देते, कोणी मुलाचं नाव देते. सुपर गोल्डन, गोल्डन काय पण म्हणाले. हे सगळं भेसळ झालेलं आहे यांच्याकडून. कारण यांनी बियापासून काही व्हरायटी लावल्या, हे झाडं लावलेत आणि त्याच्या काड्या वापरतात. आणि बियापासून ज्या काड्या झाडं तयार होतात ती त्या गुणाची तयार होत नसतात. कारण एकाच आईवडिलाची मुलं सारखी नसतात. त्याच्यामध्ये उंचीमध्ये फरक असतो, गोरेपणामध्ये फरक असतो, स्वभावामध्ये फरक असतो, बुद्धीमध्ये फरक असतो. तसं त्याच्यामध्ये सुद्धा एकाच फळातले बी जरी असलं तरी 10 झाडं वेगवेगळी निघू शकतात. 10 बिया लावले तर 10ची 10 वेगळी निघू शकतात. ते पण डेमो प्लॉटमध्ये मी लावलेलं आहे. एकाच फळामधले बी लावले, 10 झाडं लावलेत, 10ची 10 झाडं वेगळी आहेत. प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. म्हणूनसाठी आपण हे कलमाचंच वापरलं पाहिजे. आता कलम तुम्हाला दिसेल, ते सुपर गोल्डन वगैरे म्हणतात त्याला बी कलम दिसेल. पण त्यांनी सुरुवातीला रोपं महागायती म्हणून बियापासून काही लागवड केली आणि त्याच्या पण काड्या वापरल्या आणि ते पण बाहेर प्रसार झालेला आहे, त्याचा प्रसार झालेला आहे. आणि ह्या लोकांकडे एकही मदर प्लॅन नाही आणि ते कुठूनही बाहेरून आणतात, गोळा करतात आणि ते लावतात. त्यामुळं आपली दिशाभूल होऊ लागलेली आहे. परवा शेतकऱ्याची कहाणी सांगा ती. परवा एक शेतकऱ्याची कहाणी पण त्यानं सांगितलं किंवा आम्ही दोघांनी मिळून रोपं नेली. पण मी इथली घेतली आणि दुसऱ्यानं वाटतच घेतली, कमी भावात मिळाली म्हणून. आणि आता 3 वर्षे झालीत. ज्यानं आमच्याकडून नेली त्याला एकदम सुंदर माल लागतो. मार्केटमध्ये पण खूप चांगले पैसे झाले. आणि ज्यानं वाटतच घेतली त्याला मात्र बाग काढायची वेळ आली.
कारण लहान लहान 100-150 ग्रॅमचीच फळं लागायला लागली आणि अक्षरशः बाग काढून टाकली. तर हा पण संभ्रम शेतकऱ्याचा होत असतो. त्यांना कुठल्याही प्रकारची पावती नाही, कुठली लायसन नाही, काही नाही, फक्त रोपं करतात आणि विकतात. नाव कुठलंही सांगा तुम्ही, गोल्डन म्हणलं तर गोल्डन, NMK म्हणलं तर NMK तेच आहे म्हणतात. काही पण असं बोलतात, जसं समोरचा माणूस सापडेल तसं बोलतात आणि कमी पैशातून मिळते म्हणून त्याला शेतकरी बळी पडतो. तर असं काही होऊ नये म्हणून आता ह्या व्हरायटी पण मी दाखवतो. त्याला प्रत्येकाला आम्ही लेबल लावतोय. व्हरायटी म्हणलं की लेबल, हे NMK 2 तेव्हा याला लेबल लावलेलं आहे. NMK 2 नाव याच्यावर लिहिलेलं आहे. तर आम्ही एवढी दक्षता घेतो या गोष्टीची. NMK 3 आहे, त्याला पण लेबल आहे बघा, ते प्रत्येकाला लेबल आहे. वॉशिंग्टन जेम, लाल सीताफळ, A-B, हा आपला A-W, FRS फ्रूट रिसर्च सेंटर, चांसिली हे करते का. ॲनोना 2 आहे. लागवडीचा योग्य कालावधी आणि जमीन सांगते विचारतात. ॲनोना 7, चेरी मोया, चांद फिल्डिंग, पिंक नेमॉक, B-A, रामफळ, हे रामफळ सुद्धा कलमच आहे. आटोमोया, फुले पुरंदर, NMK 4, फिंगरप्रिंट, NMK 1 इथं आलेल्या पण. तर अशा प्रकारची सर्व व्हरायटी आपण इथं तयार केलेल्या आहेत. काय सांगितलं मला प्रश्न? लागवडीचा योग्य कालावधी आणि जमीन कशी? जमीन तर मी सुरुवातीला सांगितली, तरी पण परत सांगतो. पाण्याचा निचरा होणारी आणि कसदार जमीन असणं गरजेचं आहे. आणि हलकी भारी सगळी चालली तशी, तर सगळ्यात चांगली जमीन कसदार जमीन आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन चांगली. तर 2 फुटाच्या आत खडक नसावा, दगड गोटे चालतील, मुरुम चालेल, पण खडक नसावा. ही अशी फळं लागतात. फडके एक फोटो दाखवतो इथं. तर भरपूर फळं लागतात आणि अशा प्रकारचं आपण ठेवू शकतो. याच्यामध्ये लागवड ही जूनमध्ये केलेली सर्वात चांगली. जसं जसं उशीर होईल तसं त्याची वाढ ही कमी होऊ शकते. दुसरं काही बिघडत नाही, पण वाढ कमी होऊ शकते. तर जूनमध्ये लावलेली जी वाढ होती तेवढी वाढ इतर वेळेस होत नाही. म्हणून जूनमध्ये शक्यतो लवकरात लवकर जेवढं लावता येईल, पहिला पाऊस पडला किंवा वातावरण बदललं की आपण पाणी असेल तर लावायला काय हरकत नाही. ते सर्वात चांगली वाढ होऊ शकते. छटणी कधी करायची? आता इथं डेमो प्लॉट आहे. या डेमो प्लॉटमध्ये बऱ्याचशा व्हरायटी आहेत. चेरी मोया, वॉशिंग्टन जेमचे झाड आहेत. ते फिंगरप्रिंट, ॲनोना 2, त्याला आपण हनुमान फळ म्हणतो. ॲनोना 2 म्हणजेच हनुमान फळ. NMK 2, चांसिली, आटोमोया. छटणी कधी करावी? छटणी कधी करावी? छाटणी जरा पुढे गेल्यानंतर मी मुद्दाम सांगतो त्याच्याबद्दल. NMK 3, NMK 7, अर्कासहान, वॉशिंग्टन. इथं अर्कासहान आणि NMK 1च्या 2 लाईन आहेत. त्या लाईनी दोन्ही झाडं सारखी दिसतात तुम्हाला, पण ह्या 10 झाडाला 2च क्रेट माल निघतो. हँड पॉलिनेशन नाही करायचं म्हणलं तर फक्त 2 क्रेट माल निघतो 10 झाडामध्ये. आणि या 10 झाडात प्रत्येक झाडाला 2 क्रेट माल निघतो. फरक बघा, 10 झाडात 2 क्रेट आणि प्रत्येक झाडाला 2 क्रेट. तर त्याला मगाशी सांगितलं तसं हँड पॉलिनेशन करणं गरजेचं आहे आणि ती प्रॅक्टिकली शेतकऱ्याला शक्य नाही. त्यामुळे या व्हरायटीचा देशामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात तर कुठंच प्लॉट पाहायला भेटत नाही अर्कासहान नावाचा. तर त्यामुळं NMK 1ची लागवड ही वाढत आहे. आता इथं बाळनगर, राहुरी कृषी विद्यापीठाचं बाळनगर आहे. ही एका दिवसाची लागवड आहे सगळी, एका दिवशीची. आणि एका जमिनीमध्ये खत पाणी सगळ्याला सारखं आहे. तरी पण इथं फरक किती आहे बघा. ह्या 3 झाडाचा कॅनोपी विस्तार आणि ह्या एका झाडाचा विस्तार सारखा आहे जवळपास. तर ह्या 3 झाडाला जेवढा माल मिळतो तेवढा एका झाडाला मिळतो आणि त्यामुळे याचं उत्पादन जास्त मिळतं. आता बालानगरला सर्वसाधारण 4 ते 5 टनच माल मिळतो आणि आपल्या NMK 1ला 12 टनापर्यंत आम्हाला माल मिळालेला आहे. 8-9 टन तर काय मिळतो आणि रेट पण ह्याच्या दुपटीपेक्षा जास्त असतात. त्यामुळं बाळनगरचे पैसे सर्वसाधारण 1 लाखाच्या मागे पुढे होऊ शकतात
आणि NMK1चे पैसे 6-7 लाखाच्या मागपुढे पैसे होऊ शकतात. 6-7 लाख म्हणजे जवळपास 4 पट 5 पट फरक आहे पैसे मिळण्यामध्ये. त्यामुळं याची 80% लागवड व्हायला चालू झालेली आहे. छाटणी कधी करावी हे मगाशी थोडंसं विचारलं होतं. तर छाटणी ही मे महिन्याच्या 20-25 तारखेनंतर केलेली चांगली. पहिली 2 वर्ष करायची नसते. पहिली 2 वर्ष तर करायचीच नाही छाटणी. पण त्याच्यानंतर ती छाटणी करायची ती मे महिन्याच्या शेवटी करावी. ती शेवटी का करावी इथं तुम्हाला उदाहरणासह दाखवतो. हे बघा, हे अशी पानं आलेली होती असं. तर छाटणी न केल्यामुळं उन्हाळ्यात जे अवकाळी पाऊस पडतो, तो पाऊस पडल्यानंतर ही वरचं शेंडा फुटतो. शेंड्याला फुट येत असते. कधी शेंड्याला फुट येते सहसा पहिल्यांदा, तेव्हा ही शेंड्याला फुट आली. तर ह्या शेंड्याला फुट आली आणि इथलंच वाढलं, थोडं थांबलं. पण ज्यावेळेस आपण 25 मेच्या दरम्यान छाटणी करतो त्यावेळेस त्याच्या अगोदर हे सगळं शिल्लक असते. इथले डोळे फुटलेले नसतात. पाऊस पडला तर इथले डोळे फुटतात वरचे. आणि 25 मे नंतर छाटणी केलं तर पुन्हा पाऊस पडला की मग हे खालचे डोळे फुटतात. म्हणजे आपल्याला ज्याच्यामध्ये माल घ्यायचा ते डोळे सुप्त अवस्थेत राहतात, ते फुटत नाहीत. म्हणून साठी छाटणी लवकर करू नये. तीच छाटणी तुम्ही समजा फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये केली आणि पुन्हा पाऊस पडला तर हे सगळं फुटून येईल. मग पुन्हा माल कुठं घेणार आहात? आणि ते फुटलं तर त्याचं फळं टिकत नाहीत. पुन्हा पाणी दिलं तरी फळं टिकत नाही. टेम्परेचर जास्त असतं, आर्द्रता कमी असते, त्यामुळे ती फळं सेटिंग होत नाहीत. म्हणजे आपल्या उन्हाळी भार तर धरायचा नाही, भार तर जूनचाच धरायचा. आणि जूनचा भार धरायचा म्हटलं तर छाटणी मेच्या 25 तारखेच्या नंतर करावी. मग नंतर पाऊस पडला तरी फुटलं तरी चालतंय. पण त्याच्या अगोदर आपण मधीच छाटणी केली आणि असं फुटून आलं तर आपल्या जिथून माल मिळायचं ते डोळे फुटतात, हा तोटा होतो. तर 25 मेच्या नंतर ही छाटणी करावी. आणि हा डेमो प्लॉटमध्ये आपल्याला 10 झाडं जी सांगितली ती एकाच फळामधली बी आहे सगळं. तर 10च्या 10 झाडाचं वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. फळं वेगळी आहेत, त्याची पानं वेगळी आहेत, ती सगळं वेगळं आहे. जर तुम्ही कधी आलात आमच्याकडे भेट द्यायला तर तुम्ही हे अवश्य फळाच्या काळात या. हे सगळ्या प्रकारची फळं, लाल रंगाची, काळ्या रंगाची, हिरव्या रंगाची, पिवळ्या रंगाची, काही 2.5 किलोची फळं, काही 2 किलोची फळं, काही 200 ग्रॅमची फळं, असं सगळं काही पाहायला भेटेल तुम्हाला. आणि मधुबन फार्म अँड नर्सरी हे सर्च केलं तर तुम्हाला त्याच्यावर सुद्धा बरीचशी माहिती मिळू शकते. आम्ही इथं येणाऱ्या ग्राहकाला प्रत्येकाला एक पुस्तक भेट देतो. 150 रुपये किंमत आहे, पण त्यांना ती भेट देतो. एवढंच नव्हे तर याच्या आमच्याकडून कोणी रोपे घेऊन गेलं आणि त्याने फेल जावं असं कधीही घडू नये म्हणून आम्ही इथं प्रशिक्षण सुद्धा घेतो. आता लॉकडाऊनचा काळ असल्यामुळं आम्ही ते प्रशिक्षण बंद ठेवलेलं आहे सध्याच्याला. पण लॉकडाऊन ज्यावेळेस संपल त्यावेळेस आणखी प्रशिक्षण आपलं चालू होईल. तर त्यासाठी प्रशिक्षण सुंदर असा प्रशिक्षण हॉल बांधलेला आहे, खुर्च्या आहेत, PPT आहे आणि प्रत्यक्षात त्याचं फोटो दाखवतो. आणि काय चुकतंय, काय बरोबर आहे, काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे हे आम्ही सगळं व्यवस्थित दाखवतो. आता जसं लाईव्ह आपण दाखवलं रोपटं कसं लावावं, तसं ते पुढचं पण आपण त्यावेळेस लाईव्ह दाखवतो. आणि शिवार फेरी पण असते इथं. शिवार फेरीला आल्यानंतर त्याच्यातलं अंतर किती असावं झाडामधलं, की काय योग्य काय अयोग्य, हे असं का झालं तसं का झालं, हे सगळे प्रश्नांची उत्तरं इथं दिली जातात. आणि एकाही शेतकऱ्याला प्रशिक्षण घ्यायला आलेल्या शेतकऱ्याला आम्ही त्यांचा प्रश्न त्यांच्याबरोबर शिल्लक ठेवून परत जाऊ देत नाही. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो. ती तशी उत्तरं देऊनच त्यांना त्यांचं समाधान झाल्यानंतर ते जातात. त्याच्यात जेवण, चहा पाणी सगळं फ्री असतं. आम्ही त्याच्यात काही कुठलं 1 रुपयाचा मिळवत नाही किंवा घेत नाही कुणाकडून. हे प्रशिक्षण आम्ही स्वतः देतो. खर्च सांगा, एकरी खर्च आणि उत्पन्न. याच्यामध्ये सर्वसाधारण पहिलं उत्पादन येण्यासाठी 2.5 वर्ष लागतात. तर 2.5 वर्षाचा खर्च 80 ते 90 हजार रुपये होतो. आणि पहिलं उत्पन्न 1.5 लाखाचं जवळपास होतं. आणि त्याच्यानंतर दरवर्षीचा खर्च 30 ते 40 हजारच्या पुढे जात नाही. आणि उत्पादन मात्र 5-6 लाख रुपये होतं. दरवर्षीचा खर्च 30 ते 40 हजार रेग्युलर मधला आणि 5-6 लाखाचं उत्पादन या पद्धतीनं याचं आहे. आणि याला पाणी खूप कमी लागतं, कारण जानेवारी ते जून पाणी द्यायचंच नाही ना आपल्याला. तर 6 महिने पाणी द्यायचं नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यात काही करायचं नाही. फक्त त्याची पानं जी पडतात त्याचं खत व्हावं म्हणून फणाच्या पाया टाकू, मोगड्याच्या पाया टाकू. ते
पानं जेणेकरून जमिनीत गाडली जाते. दुसरं कुठलंही काम करायची गरज नाही. ड्रीप तपासायचं नाही, इलेक्ट्रिक मोटर बघायची नाही, पाणी बघायचं नाही, काही बघायची गरज नाही. लाईट आहे की नाही बघायचं नाही. पहिलं उत्पन्न किती वर्षांनी चालू होतं आणि पूर्ण झाडाची वाढ केव्हा होते? आता पहिलं उत्पादन मी तुम्हाला सांगितलं जूनला लावलं. आता समजा आज 2020चा जूनला लावलं, 2021चा जून सोडून द्यायचा, 2022च्या जूनला बहार धरायचा आणि तो बहार आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतो. म्हणजे 2.5 वर्षामध्ये, लागवडीपासून 2.5 वर्षामध्ये पहिलं उत्पादन आपल्या पदरात पडतं आणि आपल्या सांभाळण्यावर थोडासा फरक पडतो. 5 ते 6 वर्षानं पूर्ण उत्पादन यायला चालू होतं. आणि पूर्ण उत्पादन आल्यानंतर ते तसंच लेवल धरतं, तर 50 वर्षापर्यंत चालू शकतं. त्यात फार मोठा बदल पडतो. इकडे तिकडे दरवर्षी तर होत असतं, कारण कुठल्याही उत्पन्नात तो बदल पडतो, पण नेहमी वाढतच जात नाही. जसं 3ऱ्या वर्षी पहिलं उत्पादन मिळतं, 4थ्या आणि 5व्या वर्षी मध्यम मिळतं, तिथून पुढं रेग्युलर जातं. म्हणजे 3 वर्षे वाढतं समजा, पण 3 वर्षाच्या नंतर पुन्हा वाढ होत नाही, रेग्युलरमध्ये राहतं. सर्वसाधारण 12 टनापर्यंत आम्ही गेलो. तसंच काही शेतकरी 12 लाख रुपये उत्पादन घेतलेलं आहे एक, पण ते त्यालाही मिळेल का नाही गॅरंटी नाही आता पुढच्या वर्षी. कारण त्यात बरेचसे काय संबंध, हवामानाचा संबंध असतो, ते सांभाळण्याचा संबंध असतो, त्याचं मार्केटिंग असतं, तर याचा संबंध असतो. तर हायेस्ट सांगायला काय हरकत नाही, 12 लाख रुपये एकरी मिळालेले आहेत, पण आम्ही 5-6 लाख रुपये होते तुम्ही सांगतो. आणि ते रेग्युलरमध्ये सगळ्यांना होतात, ते सगळ्यांना होतात, ते सांगणं बरोबर आहे. एखाद्या वेळेस उच्चांक झालेला असतो, तो उच्चांक नेहमी सगळ्यांना मिळत नाही, किंवा त्याच शेतकऱ्याला सुद्धा कदाचित मिळत नाही. काय प्रश्न आहेत का? शीतगृहामध्ये ठेवून किती दिवसांनी विकू शकतो? शीतगृहामध्ये ठेवून किती दिवस विकू शकतात? नाही, शीतगृहामध्ये आणखी हे फळ ठेवायची पद्धत नाही. आम्ही ठेवून पाहिलं, पण ते काढल्याबरोबर एक अर्धा तासामध्ये ती काळी पडतात. त्यामुळे शीतगृहामध्ये ही फळं ठेवता येत नाहीत. तुम्हाला काढल्यानंतर 6-7 दिवसात ते विकलेली चांगली. आणि तर तसं म्हणजे संशोधन झालेलं नाही, तर शीतगृहामध्ये ह्याची टिकून क्षमता नाही, ती माहिती असावं. हां, गर राहू शकतो 2 वर्षे, पण फळं नाही ते राहत. स्प्रे किती लागतात वर्षाला? नाही, स्प्रे कमी जास्ती लागतात असं सांगता येत नाही, कारण हवामानाप्रमाणे काही किडी येणं न येणं, कमी येणं, जास्त येणं असं होऊ शकतं. 7-8 स्प्रे तर होतात आमचे सर्वसाधारण, आणि ते काही फार किमतीचे नाहीत, कारण कीटकनाशकच फक्त आहेत. बुरशीनाशकं हे त्यामानं महाग असतात, तर तशी काही बुरशीनाशकं कधी आपण वापरली नाहीत किंवा वापरायची गरज पडली नाही. तर एकाने टाकले की पुस्तकाचे 100 रुपये घेतले, तर पुस्तक जे आहे ते रोपं घेणाऱ्याला आम्ही फ्री देतोय, आणि असं सहज विजिटला जे येतात त्यांच्यासाठी विक्रीला आहे ते पुस्तक. हो आहे, 150 रुपये किंमत आहे, पण आम्ही 100 रुपयाला देतो विक्रीला सुद्धा. त्यांनी टाकले की माझ्याकडून पैसे घेतले, तुम्ही म्हटलं रोपं घेणाऱ्याला फ्री आहे ते. तर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर विचारा. किती टनामध्ये उत्पन्न टनामध्ये सांगा. सांगितलं 12 टनापर्यंत आलेलं आहे, पण आम्ही 7-8 टन सरासरी सांगतो. चालेल. फार तर कॉन्टॅक्टसाठी फोन नंबर घ्या, 9881 9881 42 69 74. परत एकदा सांगतो, 9881 42 69 74. याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता. काही अडचण असेल तर एखादा फोटो पाठवून फोटो पाहून सुद्धा आम्ही त्याचं उत्तर देऊ शकतो. काही वेगळं काही वाटलं तुम्हाला सांगता नाही आलं व्यवस्थित तर. शेवटचा प्रश्न आहे, सीताफळ लागवड खूप वाढली आहे, तर नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो का? मी मगाशी ते सगळं कव्हर केलेलं आहे. मला वाटतं अर्ध्यातून हे ऐकलं असेल. तर काही प्रमाणात रेट कमी होतील, पण फारच कमी होतील, कांद्यासारखं त्याची टाकून द्यायची परिस्थिती होईल असं कधीही होणार नाही, एवढी आम्हाला गॅरंटी आहे. आणि आपल्या देशामध्ये 80% लोकांनी खाल्लेलंच नाही, ते परत आपण पोचलो नाही, ते पोचल त्यावेळेस आणखी रेट वाढतो. फळ फुगवणीसाठी कोणते खत वापरावे? असं कधीही नसतं. एकाच खतानं ती फळ फुगलं, ज्याला दिलं नाही त्याला लगेच फुगलं नाही असं नसतं. त्याची प्रकृती मूळची चांगली पाहिजे, म्हणजे झाडाची प्रकृती चांगली पाहिजे. अर्थात जमिनीत आपण किती कसदार बनवली जमीन, ह्याला फार महत्त्व आहे. तर जमीन पहिल्यापासून कसदार बनवणं हे महत्त्वाचं आहे. आणि तसं फुगवणीसाठी स्फुरद
आणि पोटॅश हे दोन्ही गरजेचं असतं, पण ह्याचा अर्थ पूर्वजण पोटॅश दिले की ते फुगतं असं काही नेमकं समजू नये. हे जर चांगल्या लेवल असेल तर काही तसा फरक जाणवत नाही, म्हणून नंतर तुम्ही एक्स्ट्रा टाकलं तर. योग्य अंतर किती लागवडीचं? आता जमीन हलकी असेल तर 7x14 सांगितलं कमीत कमी, पण जास्तीत जास्त 8x16, 8x14 करता येते, 15x8 करता येते. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. सरकारला इकडे